नमस्कार. तूर उत्पादक शेतकऱ्या बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारी 2026 पासून तुरीचे भाव वाढणार. कशामुळे भाव वाढणार, काय आहेत कारणे, सविस्तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, सध्या तूर विकावी की साठवून ठेवावी असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे. तुरीचा हमीभाव केंद्र सरकारने 2025 आणि 2026च्या हंगामासाठी तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव दिलेला आहे. पण मात्र सध्या खुल्या बाजारात 6,500 ते 7,000पर्यंत तुरीला दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा 1 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलने दर हा कमी असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल हा रोखून धरलेला आहे. मग जानेवारी 2026 पासून तुरीच्या दरात काहीशी वाढ पाहायला मिळणार आहे. आणि भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात मकर संक्रांतीच्या सणामुळे संपूर्ण कडधान्याची म्हणजेच विशेष म्हणजे तूर डाळीची ही मागणी जबरदस्त वाढत असते आणि खरेदीचा ओघ हा वाढत असल्यामुळे भाव हा वाढतच असतो. तसेच यंदा शेजाऱ्यातील कर्नाटक राज्यातून नवीन तूर बाजारात आलेली आहे. पण वातावरणातील बदलामुळे तुरीचा दर्जा सुपर क्वालिटी हा नाही. सध्या बाजारात तुरीची आवक कमी आहे. बाजारात आवक वाढली की दरावर दबाव येऊन भाव हे कमी होतात. यामुळे सध्या आवक कमी असल्यामुळे जानेवारीत तुरीला मिळणारा भाव फायदेशीर ठरू शकतो, अशी माहिती बाजारातील जाणकारांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.